वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या व कोपरखैरणे विभागातील गुन्हेगारीला आळा बसवला। मग ते चोरी, ड्रग्ज, गुटखा व असे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्मानांवरती त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली। यामध्येच आज कोपरखैरणे विभागात सेक्टर 19 येथे जोशी आळी धोंडू मास्तर यांच्या अडगळीच्या घरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गर्दुल्यांचा बसण्याचा अड्डा होता असे पोलिसांना सांगण्यात आले। यावर कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी आणि पालिका कर्मचारी यांच्या सहकार्याने हा अड्डा आज उद्ध्वस्त करण्यात आला व येणाऱ्या काळातही या ठिकाणी असा प्रकार घडणार नाही याची दखल घेऊ असे त्यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले। औदुंबर पाटील यांच्या या धाडसी कार्यामुळे स्थानिक रहिवासी यांनी कौतुक केले व आभार व्यक्त केले व या कारवाईमुळे संपूर्ण नवी मुंबईमध्ये पोलिसांच्या संदर्भात एक चांगला संदेश या दृष्टिकोनातून गेला आहे। नमस्कार, कोपरखैरणे गावामध्ये सेक्टर 19-19B या ठिकाणी आम्ही वारंवार इथे NDPS कन्झम्पशन म्हणजे गर्द पिणाऱ्या माणसांवर आम्ही कारवाई केली होती, परंतु आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे ज्या ठिकाणी ह्या इलिगल गोष्टी चालतात त्या ठिकाणचे सगळे समूळ नष्ट करायचं आहे। ते बसण्याची जी ठिकाणे आहेत ते नष्ट करण्यासाठी आम्ही कोपरखैरणेचे अधिकारी, आमचे सहकारी, तसंच महानगरपालिकेचे आमचे सहकारी आणि स्थानिक ग्रामस्थ, सगळे सुरक्षा दल आणि सर्वांनी मिळून आम्ही ह्या ठिकाणचे जे काही हायडआउट्स होते, ज्या ठिकाणी बसून ह्या लोकांना नशा करता येत होती, हे आता आम्ही तोडून काढलेलं आहे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना यांच्या कुठं धोका होणार नाही किंवा कुठलीही इलिगल गोष्ट त्यांना करता येणार नाही। आणि अशीच ही ड्रग्सच्या विरुद्धची आमची पोलिसांची कारवाई ही भविष्यात चालू राहील, जेणेकरून आमचे नागरिक सुखानं आणि आनंदाने जगू शकतील। धन्यवाद। ज्या मास्तरांच्या घरामध्ये गर्दुले बसतात त्या मास्तरांवरती काय कारवाई करणार आहात? बेसिकली ते त्यांचं स्थानिक घर आहे, ते नगरपालिका, महानगरपालिका त्यांच्या गोष्टी जी आहेत ते पाहतील, पण आम्ही गर्दुले ते बसू देणार नाही। त्यांच्या नक्कीच कारवाई केली जाईल। गर्द कुठून मिळतो ते सोर्स आम्ही नक्की शोधून काढू आणि आपल्या कोपरखैरणे ह्या एरियामध्ये गर्द मिळणार नाही एवढं नक्कीच आम्ही आपल्याला खात्री देतो। काय सांगाल आजची कारवाई झाली त्याच्याबद्दल? आजची कारवाई ही एकदम स्वागतार्थ आहे। आमच्या इथं जे गर्दुले बसतात, पोलीस आयुक्त आणि आमदार साहेब यांनी जे आम्हाला सूचित करून सांगितलं का इथं प्रॉब्लेम आहे, त्यांना सांगितलं तुमच्यामधील आम्ही येऊन सर्व आपण कारवाई करून सगळं नष्ट करलं। जिथे साफसफाई करून आम्ही इकडची गर्दुल्यांची इथं न येण्याची वाट पण बंद करू आणि जेणेकरून आमच्या नागरिकाला त्रास होणार नाही एवढंच आमचं हे लक्ष राहील। आणि पोलिसांचं धन्यवाद, त्यांनी हे पुढाकार घेतल्यामुळे।